सार दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर हे शंभू शंकराचं नव राजगड गावर शिवबाराज शिवबाराज शिवबाराज
शिवाजी. मावळे आता उतर. अरे ला, अरे माझे मावळे बघतले तयार दोन. टाकली घोरपडे वर एक चढ, देवाची टाकली घोरपडे वर एक चढ. जय शिवाजी जय भवानी. रवली भेट स्वराज्याची म्हणूनच म्हणतात जय शिवाजी जय भवानी. मी कार्तिकी कल्पे. आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जे काही सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे. आज मी अशा एका महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्याचा मला तुम्हाला नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. 19 फेब्रुवारी 1630 या सोन्याच्या दिवशी मंगलदिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील सोनेली किल्ल्यावर माता जिजाऊ यांच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला. तो सिंह म्हणजे जनतेचे राजे शिवाजी राजे भोसले होय व त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले होय व त्यांच्या आईचे नाव. त्या सिंहाचा जन्म झाला आणि हेच आपले शिवाजी राजे. सह्याद्रीच्या छाताडातून भवानी गाजे, सह्याद्रीच्या छाताडातून भवानी गाजे. काळजात राहते आमच्या रक्तात राहती राजे, काळजात राहते आमच्या रक्तात राहती राजे. तुफान गायचे तो गोपतो वाघ मराठी माझा, तुफान गायचे तो गोपतो वाघ मराठी माझा. सन्मान राखतो जान
होतात अशा आशावे मावळ्यांचे होतात ही असावी शिवाजी महाराजांची शिकवण. ताजमहल तर प्रेमाची निशाणी आहे, ताजमहल तर प्रेमाची निशाणी आहे. तर शिवनेरी किल्ले का सिंहाची कन्या, तर शिवनेरी किल्ले आलीवाल्या वाटच्याने शिवाजी महाराजांना पकडून बंद करून ठेवलं. शिवाजी महाराज जोता संभाजी पेटे रथून पसार झाले. त्या बादशाला कळलं सुद्धा नाही. होते होते आमचे शिवाजी महाराज. जय भवानी जय शिवाजी. माझे नाव सान्वी संतोष कदम. मी तुम्हाला शिवाजी महाराजांची गोष्ट सांगणार आहे. शिवाजी महाराजांच्या आईचे नाव होते जिजाई व त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे होते. वडिलांची इच्छा होती की राजांनी स्वराज्य निर्माण करावे, म्हणून जिजामातेने रामकृष्ण भीम अर्जुन यांच्या गोष्टी सांगत म्हणून संतांचे अभंग म्हणून दाखवे. म्हणून त्यांना माझा नमस्कार. जय भवानी जय शिवाजी. ब्रह्म तस्मै माझं नाव संजीवनी संदेह भगवान. आज शिवाजी महाराजांचा जन्मदिवस आहे. शिवाजी महाराजांना गोळ्या बसायला आवडायचं. शिवाजी महाराजांना दरबार चौघडला बोलायचे. एकदा काय झालं, शिवाजी महाराज लहान असले त्यांनी साहेब खानची बोटच तोडली. तो भूत भूत म्हणून सुटला, तो बदलाच नाही. अशा माझ्या महाराजांना मी नमस्कार करते. धन्यवाद धन्यवाद. कदम आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम. गणपती भूपती प्रजापती सुवर्णमथलीपती श्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. बक्षीस घेऊन जा. शिवनेरीवर प्रकटला, हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला. महाराष्ट्रात असा एकच शिवाजी राजा होऊन गेला. तो सोन्याचा दिवस होता 19 फेब्रुवारी 1630 रोजीचा. महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाऊंच्या पोटी शूर शिवाचा जन्म झाला. त्या शिवाचे नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासून हुशार, धाडसी व कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांनी वयाच्या 15व्या वर्षी आपल्या मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचा जन्मदिवस हा शिवजयंती किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती म्हणून साजरा केला जातो. जय भवानी जय शिवाजी. काळे भयान लागे शत्रू धरतीने पाडाया, स्मरता शिवरायांचे शौर्य लागे इतिहास घडाया. स्मरता शिवरायांचे शौर्य लागे इतिहास घडाया. मध्ययुगीन काळात महाराष्ट्रात अनेक परकीय सत्ता उलगत गाजत होत्या. अशा कठीण परिस्थितीत 19 फेब्रुवारी 1630 रोजी सोन्याचा दिवस उजाडला. एक तारा शिवनेरीवर चमकला. जिजाऊंच्या पोटी पुत्र जन्माला. मानाचा मुजरा करतो छत्रपतींना, ज्यांना स्वराज्य रूपी. वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला एक कर्तृत्ववान वीरपुत्र मिळाला, ज्याने आपल्या स्वतःच्या पराक्रमाने, शौर्याने, धाडसाने आणि जिद्दीने होत्याचं नव्हत्याचं होतं करून मुठभर मावळ्याच्या जोरावर महाराष्ट्राच्या मातीत भगवा फडकवला. त्यावेळी अनेक परकीय सत्ता महाराष्ट्राच्या मातीत धुमाकूळ गाजवत होत्या. अनेक बायकांची कुंकवाचा धनी मारला जात होता. शेतकऱ्यांचा कुणी कैवारी नव्हता. अशा या परिस्थितीत हवा होता एक झंकार. डगमगता पेटता अंगार. अखेर ती वेळ आली. सह्याद्रीची गर्जना झाली. आता शिवनेर प्रकटला, हातात तलवार घेऊन शत्रूवर गरजला. महाराष्ट्र असा एक राजा होऊन गेला. मित्रांनो, 700 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्र भूमीला एक कर्तृत्ववान वीर पुरुष मिळाला. त्याने आपल्या स्वतःचे पराक्रम शौर्याने, धाडसाने आणि जिद्दीने होत्या नव्हत्या आणि होत करून मुठभर मावळ्यांच्या जोरावर महाराष्ट्र फडकवला. शिवाजी महाराजांना ज्या मराठीमध्ये महाराज यांना माझा मानाचा मुजरा
सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर व ते जमलेले सर्व रसिक सह्याद्रीच्या कड्याकपारांनाही घाम फुटेल. झाडे झुडपे शहारतील, विशाल नभालाही त्यांच्यासमोर झुकावले वाटेल. असा राजा, लोककल्याणकारी राजा, मावळ्यांचा सोबती, बहुजनांचा कळवारी, शेतकऱ्यांचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. इतिहासाचे साक्षीदार उभे तुमच्या समोर, इतिहासाचे साक्षीदार उभे तुमच्या जन्मला माझा शिवबा जन्मला, दुष्यंत सहारे जन्मला, माझा राजा जन्मला. 65 किल्ल्याची तलवार बाळगतो तो यसाजी, 2000 शत्रूंशी एकटाच झुंजतो तो बाजी. हात तुटला तरी शत्रूशी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी. शत्रूच्या छावणीत घुसतो, छावणीचं मुकुट तोडून आणतो त्याचं नाव धनाजी. एकटा वाघाला सामोरं जातो, उभा वाघ फाडून आणतो. क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, श्रीमंत, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर, अहो बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर मी कितीतरी वाघांना माणसांप्रमाणे जगायला शिकवणारी माणसं बघितली, परंतु बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय मी इथल्याच माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा एकच वाघ बघितला आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. आपण ज्या महाराष्ट्रात राहिलेलो होतो, समजा किल्ल्या त्या ठिकाणी ज्या ठिकाणी किल्ला बांधायचा त्या ठिकाणी जर पाण्याची नसेल पाण्याची, तर त्या ठिकाणी आधी खोल खड्डे खणून, म्हणजे आता जर आपण आता सोयी झाली आणि आपण ते पावसाचं पाणी साठवून ठेवतो ठिकठिकाणी खड्डे खणून, पण त्यावेळी महाराजांनी हा उपक्रम राबवलेला होता की ज्या ठिकाणी आपण किल्ला बांधायचा त्या ठिकाणी त्यांनी खड्डे खणून ते पाणी, पावसाचं पाणी वर्षभर पुरवायचं. त्यानंतर त्यांनी जसे पाटबंधारे बांधले, कालवे बांधले आणि शेतीला पाणी पुरवठा केला, त्यामुळे वर्षभर रयतेला पाणी मिळत होतं. कधीही रयतेला दुष्काळाचा सामना करावा लागलेला नाही आणि दुष्काळ सुद्धा पडला. आणि बंदी भगिनींना मी शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते. शिवजन्मापूर्वीचा काळ असा होता की देशात सर्वत्र महासत्तेचं अंधाधुंदीचा चाललेली होती आणि जिकडे तिकडे गरिबांचा छळ चाललेला होता. तसेच आई बहिणींविरुद्ध अन्याय चाललेला होता. लेकरा बाळांना अन्न मिळत नव्हते. अशा या परिस्थितीत हवा होता एक झंकार, तो त्या ठिकाणी आकाशवाणी होते की तर आपण सर्वांनी हा शिवजयंती उत्सव मोठ्या आनंदात उत्साहात साजरा करतो. सर्व शिवप्रेमींना पुन्हा एकदा मानाचा मुजरा. आपण हा शिवजयंती उत्सव का सुरू करतो? सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती ऐकली, त्यांचं पूर्व इतिहास, त्यांनी केलेले पराक्रम, जुन्या काळात लोकांचे ज्यावेळी मुघल सैन्य आपले अंधाधुंद माजून आपल्या हिंदू साम्राज्यावरती. माझे नाव रसिका रमेश वारा. मी आज 15 दिवस तर यांची प्रॅक्टिस करते कार्यक्रमाची. तर मला वाटत होते की मी आता कालच मरत होते, पण शिवरायांनी खरोखर माझे प्राण वाचवले. मी पडले तेव्हा एकदम विजेचा कलकटात होता असा होत होता, पण खरोखर याच्यापेक्षा मोठी तुम्ही शिवजयंती दरवर्षी करा. मुलांवरती खरंच जाणून बुजून संस्कार करा, चांगले संस्कार कराच. वेळ नसला तरी करा, कारण आजची पिढी म्हणजे आजचं जे संतान आहे, आजची जी पिढी आहे, ही पिढी उद्याचा आधारस्तंभ आहे. भारत देश संपूर्ण हिंदवी स्वराज्य, हे हिंदू राष्ट्र, हिंदू धर्म हा त्यांच्याच हातात आहे. आणि ते जर असे सतत फक्त मोबाईल घेऊन जर बनणारे असतील तर बाहेरच्या जगाचं त्यांना कसं ज्ञान होईल? एकत्र खेळायला जातात, जाऊ देत, अडवू नका. तू पडशील, तुला लागेल, तुला असं होईल, काय नाही होणार, फक्त त्याला खेळू द्या. तुम्ही त्यांच्यावर जेवढे चांगले संस्कार कराल, कारण असं म्हटलं जातं आईची मांडी हे बालकाचं पहिलं विद्यापीठ आहे, तुम्ही त्याला प्रेमाने घ्या. La
जय प्राप्ती राजाला दिली जो बाळा जो जो रे जो सहाव्या दिवशी लावली लोळा पाणी कुंडला मोत्याच्या माळा गंध केशरी कपाळी तिळा जो बाळा जो जो रे जो गंध केशरी कपाळी तिळा जो बाळा जो जो रे जो सातव्या दिवशी सातवा कोरा जिजाईच्या पोटी जन्मला हिरा त्याच्या टोपीला मोत्याचा पुरा जो बाळा जो जो दैवत छत्रपती नमः दैवत छत्रपती दैवत छत्रपती नमः दैवत छत्रपती शिवा प्रेमा बहीण मला नाही कुणाची भीती शिवा प्रेमा बहीण मला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी हमने जब जब शमशीरें ताने हैं माए भवानी आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने बात यही मन में ठानी है माया भवानी उद्धार है अब हर एक दिन स्वराज का त्योहार है अब ये शीश राज है तेरी लाज हम देखे तेरे जगदम्बा जगदम्बे है माया भवानी
होय